नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आज आपण स्मॉल इंटेस्टाइन मेरिडियन पार्ट 2 मध्ये स्मॉल इंटेस्टाइन मेरिडियनचे जे पॉइंट राहिलेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर परत एकदा आपण स्मॉल इंटेस्टाइनचे जनरल इन्फॉर्मेशन बघूया. तर मेरिडियनचे नाव आहे स्मॉल इंटेस्टाइन मेरिडियन. त्याला चायनीज नेम आहे शौ ताई यांग जियाओ चांग जिंग. शॉर्ट नेम SI. टोटल पॉइंट 19. इन यांग मध्ये यांग मेरिडियन आहे. एलिमेंट मध्ये फायर एलिमेंट आहे. पेअर ऑर्गन आहे. हर्ट मेरिडियन. ऑर्गन क्लॉक टाइम 1 PM to 3 PM. Horary point SI5. बॉडी सिस्टीम, डायजेस्टिव्ह, नर्वस सिस्टीम, सेन्स ऑर्गन, इयर, सीजन, समर, इमोशन, बॅलन्स्ड, जॉय, क्लिअर जजमेंट, इमोशन, इम्बॅलन्स्ड, कन्फ्युजन, रेस्टलेसनेस, एनर्जी डायरेक्शन फ्रॉम हँड टू फेस, कलर रेड. तर आपण कालच्या पार्ट 1 मध्ये 10 मेरिडियन चे पॉइंट आपण हे स्मॉल इंटेस्टाइनच्या 10 पॉइंट आपण पाहिलेले आहेत. आता पुढील पॉइंट विषयी आपण चर्चा करणार आहोत. नेक्स्ट पॉइंट आहे SI11 पॉइंट 11. त्याला तियानझॉंग असे म्हटले जाते. लोकेशन इन द सेंटर ऑफ द इन्फ्रास्पिनोरस फोसा ऑफ द स्कॅप्युला. म्हणजे इन्फ्रास्पायनस फोसा ऑफ द स्कॅप्युला म्हणजे शोल्डर ब्लेड. इंडिकेशन शोल्डर पेन, फ्रोझन शोल्डर, अपर बॅक पेन, अस्थमा, ब्रेस्ट डिसऑर्डर्स. कॉन्ट्राइंडिकेशन डो नॉट नीडल डीपली टुवर्ड द चेस्ट ड्यू टू द रिस्क ऑफ न्यूमोथोरॅक्स. म्हणजे खांद्याच्या पाठीमागील बाजूस स्कॅपोलाच्या म्हणजे शोल्डर ब्लेडच्या मध्यभागी असलेल्या खळग्यामध्ये हा पॉइंट असतो. त्याचा उपयोग काय आहे? खांदेदुखी, फ्रोझन शोल्डर, पाठीच्या वरच्या भागातील वेदना, दमा, स्तनाचे विकार. तर ह्याच्यामध्ये दक्षता काय घ्यायची? तर छातीच्या दिशेने सुई टोचू नये. फुफ्फुसाला इजा होण्याचा धोका असू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे SI12 बिंग फेंग असे त्याला म्हटले जाते. लोकेशन इन द सुप्रास्पायनस फोसा अबाव SI11. इंडिकेशन शोल्डर पेन, आर्म वीकनेस, रिस्ट्रिक्टेड शोल्डर मूवमेंट. अवॉइड डीप निडलिंग. म्हणजे SI11च्या वर स्कॅपोलाच्या खळग्यात हा पॉइंट असतो. खांदेदुखी, हाताची कमजोरी, खांद्यांची हालचाल मर्यादित होणे यावर हे पॉइंट वापरला जातो. यामध्ये सुद्धा सुई खोलवर टोचणे टाळावे. नेक्स्ट पॉइंट आहे SI13 युआन असे म्हटले जाते. लोकेशन ॲट द मिडल एंड ऑफ द सुप्रा स्कॅपुलर फोसा. इंडिकेशन नेक पेन, शोल्डर पेन, अपर बॅक स्टिफनेस. कॉन्ट्रा इंडिकेशन निडल ऑब्लिकली अवॉइड डीप इन्सर्शन. म्हणजे स्कॅपुलाच्या वर आतील टोकाजवळ. याचा उपयोग आहे मानदुखी, खांदेदुखी, पाठीच्या वरचा भाग आखडणे. तिरपी सुई टोचावी, खोल टोचू नये. SI14 जियान वाई शू असे म्हटले जाते. लोकेशन 3 चून लॅटरल टू द लोअर बॉर्डर ऑफ द फर्स्ट थोरॅसिक वर्टिब्रा T1. इंडिकेशन नेक स्टिफनेस, शोल्डर पेन, कप. कॉन्ट्राइंडिकेशन अवॉइड डीप परपेंडिक्युलर निडलिंग. म्हणजे पहिल्या वक्ष मणक्याच्या T1 खालच्या कडेला 3 चून बाजूला. उपयोग मान आखडणे, खांदेदुखी, खोकला. खोल सुई टोचू नये.
नेक्स्ट पॉइंट आहे SI-15 जियांज झॉंग शू असे नाव आहे. लोकेशन टू चून लॅटरल टू द लोअर बॉर्डर ऑफ द T1. इंडिकेशन नेक पेन, शोल्डर पेन, अस्थमा. कॉन्ट्राइंडिकेशन डीप निडलिंग टुवर्ड्स टू द लंग्स इज कॉन्ट्रा इंडिकेटेड. म्हणजे T1 च्या खालच्या कडेला 2 चून बाजूला मानदुखी, खांदेदुखी, दमा, फुफ्फुसाच्या दिशेने खोल सुई टोचू नये. SI-16 तियानचुआंग. इंग्लिश मध्ये लोकेशन आपण बघू. ऑन द साइड ऑफ द नेक posterior to the sternocleidomastoid muscle. Indication sore throat, ear disorders, sudden loss of the voice. Contraindication avoid the carotid artery, needle carefully. म्हणजे मानेच्या बाजूला स्टर्नोक्लिडोमास्टॉइड स्नायूच्या मागे. याचा उपयोग घसा दुखणे, कानाचे विकार, अचानक आवाज बसणे. कॅरोटिड आर्टरी जवळ काळजीपूर्वक सुई टोचावी. SI-17 तियानरॉंग. लोकेशन आहे बिहाइंड द अँगल ऑफ द जॉ anterior to the sternocleidomastoid muscle. Indication tonsillitis, sore throats, ear pain, swelling of the neck. Contraindication avoid deep needling towards the major blood vessels. म्हणजे जबड्याच्या कोपऱ्याच्या मागे स्टर्नोक्लिडोमास्टॉइड स्नायूच्या पुढे. उपयोग टॉन्सिलची सूज, घसा दुखणे, कान दुखणे, मानेची सूज यावर हे उपयोग आहे. मोठ्या रक्तवाहिनीच्या दिशेने खोल टोचू नये. SI-18 क्युआनलियाओ. लोकेशन directly below the outer corner of the eye on the lower border of the zygomatic bone. Indication facial paralysis, trigeminal neuralgia, toothache, facial swelling. Contraindication avoid deep upward insertion toward the eye. स्थान डोळ्याच्या बाहेरील कोपऱ्याखाली, गालाच्या हाडाच्या खालच्या कडेवर. उपयोग चेहऱ्याचा पक्षाघात, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, दातदुखी, चेहऱ्यावर सूज यासाठी याचा वापर केला जातो. डोळ्याच्या दिशेने खोल सुई टोचू नये. लास्ट पॉइंट आहे SI-19 टिंगगॉंग. लोकेशन आहे इन द फ्रंट ऑफ द इयर बिटवीन द ट्रॅगस अँड मॅन्डिबुलर कॉन्डाइल विथ द माउथ ओपन. म्हणजे तोंड उघडल्यावर कानाच्या पुढील बाजूस ट्रॅगस व जबड्याच्या सांध्याच्या मधल्या खळग्यामध्ये. त्याचा उपयोग आहे कानात आवाज, टिनिटस, बहिरेपणा, कानदुखी, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया यामध्ये केला जातो. त्यानंतर सुई सौम्य व कमी खोलीची टोचायला पाहिजे. तर याची समरी आपण बघू अजून एकदा. टोटल पॉईंट 19, हॉररी पॉईंट SI-5, टाइम आहे दुपारी 1 ते 3, एलिमेंट आहे फायर, नेक पेन मेन युजेसमध्ये, शोल्डर पेन, नेक पेन, इयर डिसऑर्डर्स, आर्म पेन, मेंटल क्लॅरिटी, डायजेस्टिव्ह सपोर्ट. तर आपल्याला स्मॉल इंटेस्टाईनच्या मेरिडियन बद्दल माहिती कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.